मित्रांनो, आज मी आलोय ब्रह्मगिरी प्रोजेक्ट मध्ये. हा आहे आपला गोवा हायवे, जो आता नवीन होतोय पूर्ण. या गोवा हायवेला लागून असलेला रत्नागिरीच्या जवळचा हा प्रोजेक्ट आहे ब्रह्मगिरी. ह्याचे बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकले होते आणि रिस्पॉन्स देखील चांगला आला. आणि ते अजून एक दोन प्रॉपर्टी आपल्याकडे विकायला आलेल्या आहे. तर काल आम्ही इथे ब्रह्मगिरी प्रोजेक्ट वरती आलो, म्हटलं चला चेक करूया नक्की प्रोजेक्ट कसा आहे ते. कारण आपण जोपर्यंत प्रोजेक्ट बघत नाही तोपर्यंत आपल्याला आयडिया येत नाही. त्यामुळे काल आम्ही इथे आलो, पाऊस जबरदस्त होता. पण मित्रांनो, प्रोजेक्ट हा अप्रतिम प्रोजेक्ट आहे. 80 एकर मधला हा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये फार्म हाऊसेस केलेले आहेत विथ बंगलो. हे आहे आपलं मेन गेट ब्रह्मगिरी फार्म हाऊस प्रकल्पाचं. मित्रांनो, ही कन्सेप्ट मला खूप आवडली ऍक्च्युली. कोकणामध्ये पहिल्यांदा मी अशा कन्सेप्ट बघितल्या. म्हणजे 80 एकरचा हा प्रोजेक्ट आणि पूर्ण टेकडी ऍक्च्युली. थोडासा फिरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. या साईडला बंगले आहेत इकडे, आणि प्रत्येक प्लॉट हा वेगवेगळा आहे. काही 8 गुंठ्याचे आहेत, काही 17 गुंठे, काही अर्धा एकर. एक 13 गुंठ्याची वाडी आहे, ज्याच्यामध्ये हा तुम्हाला जो मागे असा बंगला दिसतोय चिऱ्याचा, अशा टाईप मधला बंगला आहे चिऱ्यातला. मेन म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट मध्ये तुमचं नारळ, आंबा, चिक्कू, पेरू, काजू असं प्लांटेशन भरपूर आहे. तुम्ही बघाल ना, चारी बाजूनी झाडं लावलेली आहेत. आणि हा प्रोजेक्ट माझ्या मते एक 15-16 वर्ष जुना आहे प्रोजेक्ट. 15-16 वर्ष जुना असल्यामुळे झाडांची वाढ चांगली झालेली आहे. आणि रेस्टॉरंट फॅसिलिटी आहेत. आणि हे जे बंगले तुम्ही इथं शेजारी बघतायत, तर असे बंगले इथे बांधलेले आहेत. म्हणजे छोट्या वाड्या थोडक्यात करून विकलेल्या आहेत. आणि थोडा वरून तुम्हाला व्ह्यू देखील दाखवतो इकडून. बघा, हा असा प्रत्येकाला मिळणारा व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. हा एक बंगला आहे. तर असे माया ते इथे कमीत कमी 100 एक बंगले असतील. आणि तुम्हाला मग कोकणात आपण वाडी करायचा विचार करत असतो काय, की कोकणात एखादी जागा घेऊ, एक छानपैकी चिऱ्यातलं घर बांधू, असं आपलं प्रत्येक वेळी डोक्यात असतं ना. तर तशीच कन्सेप्ट ब्रह्मगिरीमध्ये त्यांनी उतरवलेली आहे. आणि हे सगळे बंगले तुम्ही ह्या साईडला बघता, इथे पण बंगला. हे सगळे जे बंगले दिसतात ना, त्या अशा कन्सेप्टमध्ये हे बंगले सगळे बांधलेले आहेत. सो कम टू द पॉइंट, इथे आपल्याकडे 13 गुंठ्याचा प्लॉट, ज्याच्यामध्ये 800 स्क्वेअर फूटचं घर बांधलेलं आहे. आणि हा तुम्ही मागे बघताय ना, हा मागे आपला गोवा हायवे आहे. इथून पूर्ण तुम्हाला व्ह्यू देखील दिसेल प्रोजेक्टचा. कारण आता आपण टॉपला आहेत. आणि एकदा फिरून दाखवतो, खूप छान आहे. बघा बघा, हे सगळे आता हे दिसतात ना, असे बंगले आहेत. हा इथे एक आहे, इथे एक आहे. त्यानंतर हे सगळे असे बंगले छोटे छोटे झालेले आहेत. अशा वाड्या आपल्याकडे इथे विकायला आहेत. म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, कोकणात एक मस्त रेडीमेड वाडी घ्यायची असेल, प्लॉट घ्या, घर बांधा, त्याच्यावरती झाडं लावा. त्याच्यापेक्षा बघा, हा सगळा रेडीमेड प्रोजेक्ट आहे. होल वावर इज अवर आहे. हा समोरचा व्ह्यू आहे. 13 गुंठ्याचा प्लॉट आणि त्याच्यामध्ये 800 स्क्वेअर फूटचा चिऱ्यातला बंगला विकायचा आहे. तुम्हाला जर काय लोन करायचंय, तुम्हाला लोन देखील मिळणार आहे. असा हा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट खरंच छान आहे मित्रांनो. मेड चिऱ्याचा बंगला, आंबा, काजू, नारळ, सर्व झाडं लावलेली आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे एनए प्रॉपर्टी आहे, बँक लोन फॅसिलिटी आहे. हा व्ह्यू आहे मित्रांनो. आता मी वरती आलेलो आहे टाकीवरती. शोले पिक्चरची टाकी आहे ना, त्या टाकीवरती सर्वात उंच पॉइंट वरती आलोय मुद्दामून तुम्हाला दाखवायला. हा बघा, हा वरती टापू दिसतोय ना, इकडे तुम्हाला वरती सगळे बंगले दिसतील. तर हा पूर्ण वरच्यापर्यंत आपला हा प्रोजेक्ट आहे ब्रह्मगिरी नावाचा. तर बघा, हा सगळा व्ह्यू तिकडे. आणि प्रत्येक बंगल्यातून, म्हणजे महत्वाचं सांगायचं म्हणजे, इथे तुम्ही बंगला किंवा वाडी तुमची घेतली ना, प्रत्येक बंगल्यामधून हा नजारा दिसतो. समोर गोवा हायवे. बरं, सर्व मेन जे गाव आहे पाली म्हणून किंवा रत्नागिरी, हल्ली एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, या सर्व गोष्टी जवळ आहेत. ही मागच्या बाजूला आपल्या प्रोजेक्टच्या नदी आहे. आणि हे जे बंगले दिसतात ना, असे रेडीमेड बंगले त्या वाडीमध्ये आहेत. प्राइस रिझनेबल आहे, परिसर छान आहे, मेन रोडला लागून आहे, सगळ्या अम्युनिटीज आहेत. महत्वाचं मुद्द्याचं म्हणजे, आता ज्या वाड्या आपल्याला बघायच्या आहेत
त्या आपण वाड्या सर्वप्रथम बघून घेऊ. मागचा व्ह्यू नदीचा दाखवायला मी तुमच्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. म्हणजे आता आपण प्रोजेक्टच्या सर्वात टॉप पॉइंटला आहे. तर या पावसात भिजायला या मस्तपैकी आणि तुमची वाडी बुक करा. मित्रांनो, हा जो मागचा बंगला बघताय हा आपल्याकडे विकायला आलेला आहे. हा आहे 13 गुंठ्याची वाडी आहे. ही वाडी पहिली दाखवतो. हे बघा, म्हणजे काही काजूची झाडं आहेत पूर्ण. हा समोरचा आवळा आहे. हे काजू, आंबा, आवळा अशी बरीचशी झाडं आहेत. आणि हा आपला 800 स्क्वेअर फूटचा बंगला. थोडीशी साफसफाईची गरज आहे. तर पाऊस खूप इथे असल्यामुळे झाडी खूप वाढलेली आहे. पण विकत घ्यायच्या अगोदर तुम्हाला हे सर्व क्लीन करून मिळेल. तर हा आपला बंगला विथ हा आहे आपला बंगल्याचा व्हरांडा. आणि इथून समोरचा व्ह्यू छान आहे. आणि अशी 2 टप्प्यामध्ये वाडी आपली. हा एक पार्ट आहे, खालचा एक पार्ट आहे. आतनं फिरून दाखवतो या. तर मित्रांनो, असा हा बंगला आहे. छोटीशी इकडे पॅन्ट्री आहे, ह्या बाजूला हॉल, इकडे एक बेडरूम आहे, इकडे एक बेडरूम आहे, टॉयलेट बाथरूम आहे. थोडं क्लिनिंग करायला लागेल बंगल्याचं. वरती फक्त इथे पत्र आहे, मी वरती बघताय ना. तर तुम्हाला फॉल सेलिंग पाहिजे तर फॉल सेलिंग तुम्ही करू शकता. तर अशी ही वाडी ब्रह्मगिरी प्रोजेक्ट मधली विकायची. 13 गुंठ्याचा NA प्लॉट. हा साधारणतः 800 स्क्वेअर फूटचा हा बंगला. अशी पूर्ण प्रॉपर्टी विकायची आपल्याला. फक्त फिरून तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रोजेक्ट मधल्या सर्व अम्युनिटीज देखील तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेले आहेत. रेस्टॉरंट आहे, सगळे असे बंगले आहेत. व्हिजिट करायची असेल तर माझं आवर्जून सांगणं आहे, एक दिवस या, इथे मुक्काम करा, राहा, बघा, प्रोजेक्ट अनुभवा, एन्जॉय करा आणि मग विकत घ्या. पण कोकणामध्ये प्लॉट घेऊन बांधणार, झाडं लावणार, त्याच्यापेक्षा हे ऑप्शन रेडीमेड चांगलं आहे. तुम्हाला रेडीमेड घर देतोय, वाडी देतोय. ताबडतोब फोन करा. तुमच्या काही प्रॉपर्टी असतील अशा विकायच्या ब्रह्मगिरीमध्ये किंवा इतर ठिकाणी, माझा नंबर मी खाली दिलेला आहे. नॉमिनल चार्जेस आपण घेतो. तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करतो, तुम्हाला विकण्यास मदत करतो. और क्या मांगताय. धन्यवाद, थँक्यू, टाटा.